सतीशजी आपल्या सोबत आहेत. मी त्यांचं स्वागत करते गेस्ट सेंटरला. सतीशजी, पहिला प्रश्न असा आहे की एकंदरीत आत्ता जर बघायला गेलं तर इराण प्रचंड सुडाच्या भूमिकेमध्ये दिसतोय. शेजारी देशामधल्या शक्य तितक्या अमेरिकन बेसिसवरती हल्ला चढवत आहे. पण इराण नक्की किती दिवस हे युद्ध सस्टेन करू शकतं आणि कोणाच्या मदतीने करू शकतं? माझ्या मते या सगळ्या संघर्षामध्ये इराणला जे आहे एकट्यानेच हा सगळा लढा त्या ठिकाणी करावा लागणार आहे. कारण थिअरॉटिकल जी पॉसिबिलिटी होती की चायना, रशिया इराणच्या मदतीला येईल, तशी कुठलीही पॉसिबिलिटी जी आहे अस्तित्वात त्या ठिकाणी येत नाहीये. आणि इराणकडे असणारे बॅलिस्टिक मिसाईल्स असतील, हायपरसोनिक मिसाईल्स असतील आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याच्याकडे असणाऱ्या प्रगत ड्रोनच्या माध्यमातून हा लढा त्याला त्या ठिकाणी चालवायचा आहे. पण फक्त सामरिकदृष्ट्या तो अमेरिकेसमोर, इस्रायल समोर कुठेच टिकू शकत नाही, हे पहिल्यापासूनच सत्य होतं. म्हणून माझ्या मते हेतुपुरस्सरपणे एक प्रकारची रणनीती तो राबवतोय आणि ती सर्वात महत्वाची रणनीती म्हणजे अरब देशांना या युद्धाच्या छायेमध्ये एक प्रकारे लोटणं. आणि म्हणूनच अमेरिकेचे वेगवेगळ्या बेसेस या आखाती देशांमध्ये जे आहेत, मागच्या काही तासांमध्ये आपण त्या ठिकाणी पाहिलं की 6 देशांमधल्या आखाती देशांमधल्या या अमेरिकन बेसेसवर त्या ठिकाणी हल्ला केलेला आहे. एवढंच नाही, सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चर आपण ज्याला म्हणू, म्हणजे मग ते दुबईचे इंटरनॅशनल एअरपोर्ट त्या ठिकाणी असो किंवा सौदी अरेबियामधली अरामको रिफायनरी त्या ठिकाणी त्याच्यात असो आणि काही दाट वस्ती असणाऱ्या भागांमध्ये सुद्धा अशा प्रकारचे हल्ले करणं, जेणेकरून जागतिक स्तरावरचे हे आंतरराष्ट्रीय टुरिस्ट जे आहेत ते अफेक्ट व्हावे, जेणेकरून जगाच्या या हॉर्मुजची समुद्रधुनी बंद केल्यामुळे जे आहे जगाच्या या तेल व्यापारावर, त्याचबरोबर ज्याला आपण सप्लाय लाईन म्हणू, ती डिस्टर्ब व्हावी. आणि असं जर झालं तर जगातल्या सर्व महत्वाच्या राष्ट्रांचे जे नेते आहेत, त्यांचे जे प्रमुख आहेत, हे गव्हर्नमेंट जे आहे कुठेतरी इस्रायल यांच्याशी चर्चा करतील आणि अमेरिकेची जी आक्रमकता आहे इराण विरुद्ध ती लवकरात लवकर कमी व्हावी किंवा एक प्रकारे बोधक व्हावी म्हणून त्यांच्यावर दबाव टाकतील. माझ्या मते स्ट्रॅटेजिकली हेतुपुरस्सरपणे अशा प्रकारच्या सिव्हिलियन इन्फ्रास्ट्रक्चरवर अटॅक करण्याचा प्रकार हा IRGC तर्फे त्या ठिकाणी केला जातोय आणि त्याचाच परिपाक म्हणजे हे सगळे हल्ले आपल्याला होताना दिसत आहेत. नक्कीच. त्यामुळे स्ट्रॅटेजिकली आता इराण कुठेतरी रिटॅलिएट करण्याचा प्रयत्न करतोय. आता मी जातीय निवृत्त मेजर जनरल अनिल बाम सरांशी चर्चा करायला. अनिल सर, अत्यंत अस्थिरतेची टांगती तलवार सगळ्या जगावरती आत्ताच्या घडीला आहे. हे युद्ध कधी आटोक्यात येईल, त्याचं भवितव्य काय असेल आणि युद्धाचा शेवट तुम्हाला इतक्यात होईल असं वाटतंय का? तो टप्प्यात आहे का? कशा पद्धतीने ते होण्याची शक्यता आहे? जरूर. कारण आपण पाहतो जे ट्रेडिशनल ऑल वेदर फ्रेंड्स आहेत किंवा त्यांच्यावर स्ट्रॅटेजिक रिलेशन्स आहेत, एकीकडे इराण आहे, त्याच्याबरोबर चायना आणि रशिया नेहमी ठामपणे उभा राहतो. दुसरीकडे इस्रायल आहे, त्याच्याबरोबर US, अमेरिका आणि UK आणि इस्रायलचं एक ऍक्सेस आहे, हे नेहमी बरोबर असतात. ओमान सध्या दोन्हीकडे बोलतो आहे, पण त्याचा झुकाव जास्ती इराणकडे आहे. जे लेबनॉन आणि बाकी लोक मध्ये आलेले आहेत त्यांनी आपण पाहिलं आहे की कशा प्रकारे हिजबुल्ला असो का हमास असो, हे संधी पाहिजे असते की कशा प्रकारे इस्रायलला त्रास दिला जाईल. आणि बरोबरच आपण पाहतो की इतकी वर्ष जेव्हा इराण म्हणत होतं की डेथ टू इस्रायल आणि डेथ टू अमेरिका, त्याच्यावर त्यांनी नेहमी इस्रायलच्या विरुद्ध लेबनॉन असो, गाझा असो, सिरिया असो की कुठलेही जे आजूबाजूचे देश आहेत जे टपलेले असतात की कशा प्रकारे इस्रायलला संपुष्टात आणता येईल. आणि इराणने खूप तिथे खर्च केला आहे, फंड सप्लाय केले, ॲम्युनिशन सप्लाय केलंय, ट्रेनिंग सप्लाय केलंय. त्याच्यामुळे एक्झिस्टन्सचा जो जेव्हा विषय येतो तेव्हा कुठलाही प्राणी, तो देश असो किंवा छोटा प्राणी असो, जेव्हा त्याच्यावरती कोलमडते तेव्हा तो रिटायरेट करणार. आणि जर का या वेळेला इराणनी एक्सेप्ट नाही केलं, कारण अल्टिमेटली इराणचं नष्ट होईल जेव्हा ते अमेरिकेशी तोंड देतील. म्हणून बेस्ट आहे की इराणनी हे कंट्रोल करावं. अदरवाईज जसं तुम्ही म्हणाला की हे हळूहळू वाढणार आणि एकदा पेटलं की मग ते कंट्रोल करणं खूप. नक्कीच. पुढचा प्रश्न आहे निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी सरांना. सर, या युद्धाचं भवितव्य आपल्या दृष्टीने कसं दिसतंय आपल्याला? हवाई हल्ल्यांच्या पलीकडे हे युद्ध जाण्याची शक्यता आहे का? हा विषय असा आहे का की आपण पाहूया, युनायटेड स्टेट्स इराण पासून खूप दूर आहे, म्हणून युनायटेड स्टेट्स आपले सगळे एअरक्राफ्ट कॅरियर सगळं घेऊन आलेलं आहे, पर्शियन गल्फ मध्ये पण आणि मेडिटेरियन सी मध्ये पण. तसेच आपण पाहूया 1500 किलोमीटरहून जास्त दूर आहे इस्रायल. म्हणजे इस्रायल आणि USA कोणाशी भांडतायत? इराणशी. आणि इराण किती दूर आहे दोघं. पण इराणच्या surrounded all around. There are 9 military bases.
आणि 19 ते मिलिटरी बेसेस असल्यामुळे युएसएच्या कुठे मिडल ईस्ट मध्ये तिथे फायरिंग करते इराण. तर इराण काय करते, इराण जबरदस्त प्रेशर टाकतात त्यांच्यावर, ज्याच्यामुळे त्यांनी मग युएसएवर प्रेशर टाकावं की आमच्यावर तुम्ही असणारे हमले करू नये. पण मला नाही वाटत बूट्स ऑन ग्राउंड येऊ शकतील, कारण की बूट्स ऑन ग्राउंड यायला फार त्रास होतो. का की त्याचं मेंटेनन्स, लॉजिस्टिक्स, आणि आपण जेव्हा पाहतो जुनं, इफ यू गो बॅक इव्हन 1953, 59, 78, 79, हे सगळे जे पाहिलं आपण नंतर, तर फार त्रास, बूट्स ऑन ग्राउंड मध्ये त्रास होईल. म्हणून मला नाही वाटत बूट्स ऑन ग्राउंड येतील. पण हे जसं तुम्ही म्हणताय, मिसाईल आणि ड्रोन यांनी जरूर युद्ध होईल, आणि त्याच्यानेच इराण विल फायनली सरेंडर, कॅपिच्युलेट और गिव्ह इट अप. नक्कीच. आणि आता रवी आमले यांच्याकडे मी येते. रवीजी, जिओपॉलिटिकल तणाव आजकालच्या काळामध्ये फार ताणला जात नाही, पण असं असताना तुमच्या दृष्टीने भवितव्य काय? कारण व्यापार, अर्थकारण सगळ्यावरतीच परिणाम होणार आहे, भारतावरही परिणाम होणार आहे. युद्धाचं आता या क्षणी सगळं जे काही हातामध्ये आहे ते जागतिक महासत्ता म्हणण्यापेक्षा जागतिक माफिया अशा रोलमध्ये जी अमेरिका गेलेली आहे तिच्यावरती अवलंबून आहे. याच्यामध्ये इराणची आता या क्षणाला असं दिसतंय की इराण ही या आक्रमणाला तेवढंच प्रत्युत्तर जोराने देताना दिसतंय. हे किती काळ चालेल हे एक बघावं लागेल. नवीन नेतृत्व आल्यानंतर त्याची भूमिका काय असणार आहे, आणि ते आता तरी या क्षणाला हे दिसतंय की ते लढण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत. पण जसं जसा काळ जात जाईल तसं कदाचित त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो. युरोपियन कंट्रीज म्हणजे प्रामुख्याने जे अमेरिकेचे मित्रराष्ट्र आहेत, ब्रिटन आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे, त्यांनी आता अमेरिकेच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे. काल जी मीटिंग झाली आखाती देशांच्या कोऑपरेशन कमिटीची, तर त्याच्यामध्ये त्यांनीही एक डिफेन्सिव्ह, आपण हे आताच पाहिलेलं आहे. आता पुन्हा एकदा सतीश सर, मी तुमच्याकडे येते. इस्रायलच्या बाबतीमध्ये सुद्धा जर आपण विचार करायला गेलो तर सतत युद्धामध्ये किंवा कुठल्या तरी कॉन्फ्लिक्टमध्ये गुंतलेला असा हा देश असतो. एक कॉन्फ्लिक्ट झाला की दुसरा उभा केला जातो, किंवा मिडल ईस्टमध्ये अस्थिरता सातत्याने निर्माण होते, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी इस्रायल असतंच. पण याचे इस्रायलला नागरी किंवा लष्करी हादरे कधीच बसत नाहीयेत का? जरी ताकद आणि अमेरिकेची त्यांना कुठेतरी पाठिंबा असला तरी याची काय पद्धतीची किंमत इस्रायलला मोजावी लागणार आहे? नक्कीच इस्रायल ऑलरेडी त्याची किंमत त्या ठिकाणी मोजतोय. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर जबरदस्त असे हल्ले त्या ठिकाणी होत आहेत. दुर्दैवानं काही इस्रायली नागरिकांचाही त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. इस्रायलची अर्थव्यवस्था मागच्या कित्येक महिने, वर्षापासून चाललेल्या या युद्ध परिस्थितीमुळे जे आहे त्यामुळे त्या ठिकाणी अफेक्ट झालेली आहे. पण हे सगळं जरी असलं तरी थोडंसं इतिहासामध्ये डोकावून पाहिलं तर मुळातच इस्रायल जो आहे हा अरब राष्ट्रांनी त्या ठिकाणी वेढलेला आहे. म्हणून कुठेतरी अशा प्रकारच्या होस्टाईल नेबरचा जर बंदोबस्त करायचा असेल तर अशी आक्रमकता दाखवणं त्याला त्या ठिकाणी आवश्यक आहे. एक त्याहून महत्वाचं, पश्चिम आशियामध्ये जर त्याला वर्चस्व त्या ठिकाणी प्रस्थापित करायचं असेल तर अमेरिकेची मदत मिळणं आवश्यकच आहे. कारण इराण सारखा त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी याला नामोहरम करणं आणि पश्चिम आशियामध्ये आपलं स्थान बळकट करणं, यासाठी अशी आक्रमकता इस्रायलला त्या ठिकाणी आवश्यकच आहे. आणि तिसरी सर्वात महत्वाची बाब, मागच्या काही काळात जर त्या ठिकाणी पाहिला असेल तर ही आक्रमकता तर सोडा, पण काही वर्ष अगोदर कोणी विचारही केला नसेल की ही अरब राष्ट्र, ही मुस्लिम राष्ट्र इस्रायलच्या बाजूने त्या ठिकाणी उभा राहतील, आणि असंच काहीतरी अब्राहम अकॉर्ड्सच्या माध्यमातून म्हणा किंवा I2U2 अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या अलायन्सेसच्या माध्यमातून म्हणा, हे सगळं अमेरिकेच्या दबावामुळे किंवा अमेरिकेच्या साथीमुळे इस्रायलला त्या ठिकाणी करणं शक्य आहे. म्हणून इस्रायलच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतोय, इस्रायलच्या जनतेला त्याचे जे आहेत बुरे हाल त्या ठिकाणी सोसावे लागतात, काही जणांची जीव त्या ठिकाणी जात आहेत, एवढं अपहरण प्रकरण जे आहे ते आपण त्या ठिकाणी पाहिलं. आणि आणखीन एक सर्वात महत्वाचा मुद्दा, हे सगळं जरी असलं तरी बेंजामिन नेतन्याहू यांचं पॉलिटिकल अस्तित्व टिकवण्यासाठी, भ्रष्टाचाराच्या केसेस पासून वाचवण्यासाठी अशा प्रकारे युद्धखोरीची भाषा करणं हे त्यांना राजकीय दृष्ट्या सुद्धा परवडतं. बरोबर आहे. त्यामुळे याला अनेक पैलू आहेत, आणि दुर्दैवाने जर परिस्थिती अशीच राहील तर पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीन काही पैलू आपण उलगडणार आहोत, चर्चा करत राहणार आहोत. परंतु आज मात्र वेळ संपलेली आहे. धन्यवाद, आपण या सगळ्या परिस्थितीवरती प्रकाश टाकला त्याबद्दल. धन्यवाद. आणि याच नोटला आपण जाऊया पोल सेंटरला आणि बघूया आपल्या पहिल्या प्रश्नावरती कशा पद्धतीचा कौल महाराष्ट्राने दिलेला आहे.